Today we are going to study Science and Technology Part 2. In this video we are studying about animal classification. Criteria for new system of classification. First, grade of organization. Body of animals is made up of cells. In case of multicellular animals, many cells are performing different functions in their body, while in unicellular animals, as their body is made up of a single cell, all functions are performed by same cell only. पहा, बॉडी ऑफ ॲनिमल्स इज मेड अप ऑफ सेल्स हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे. तर ॲनिमल्सची बॉडी ही सेलपासून तयार झालेली असते. मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये मेनी सेल्स प्रेझेंट असतात, तर युनिसेल्युलर ॲनिमलमध्ये सिंगल सेल असतो. मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये मेनी सेल्स प्रेझेंट असल्यामुळे फंक्शन्स कंप्लीट करण्यासाठी त्या सेल्सचा उपयोग केला जातो. पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सिंगल सेल असल्यामुळे त्या एकाच सेल मार्फत सगळी फंक्शन्स काय केली जातात, कंप्लीट केली जातात. बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ युनिसेल्युलर ॲनिमल्स इज रेफर्ड ॲज प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. तर युनिसेल्युलर ॲनिमल्सचं जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे त्याला काय म्हणतात, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म, म्हणजे सेल्सपासून टिश्यूज फॉर्म झाले नाही, देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. पहा, मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये सेल्स असतात, सेलपासून टिश्यू फॉर्म होतात, पण काही प्राण्यांमध्ये टिश्यू फॉर्म होत नाहीत आणि मग त्यांच्या बॉडी ऑर्गनायझेशनला काय म्हटलं जातं, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल फायलम पोरिफेरा. इन फायलम पोरिफेरा tissues are not found, so body organization, their body organization is called as cellular grade organization. Here some animals with protoplasmic grade organization is given, that means amoeba, paramecium. They are unicellular organisms. In case of some animals, cells come together to form tissues, with the help of which all the body functions are performed. Such animals show cell tissue grade organization. पहा, ज्या ॲनिमल्समध्ये सेलपासून टिश्यू फॉर्म होत नाही त्याला काय म्हणतात, सेल ऑर्गनायझेशन. पण काही ॲनिमल्समध्ये सेल्सपासून टिश्यू फॉर्म होतात आणि टिश्यू मार्फत सर्व फंक्शन्स कंट्रोल केली जातात. त्या ॲनिमल्सला काय म्हटलं जातं, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल फायलम निडारिया. तर या ठिकाणी सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन दाखवलेलं आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे सायकॉन. इट कंटेन्स सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. फ्लॅटवर्म shows tissue organ grade organization. In this type of organization, tissues are organized to form some organs. However, complete organ system are not formed. म्हणजे टिश्यू पासून ऑर्गॅन फॉर्म होतात पण कंप्लीट ऑर्गॅन सिस्टीम फॉर्म होत नाही. अशा बॉडी ऑर्गनायझेशनला काय म्हटलं जातं, टिश्यू ऑर्गॅन ग्रेड ऑर्गनायझेशन. Here cell tissue grade organization is given. Jellyfish contains cell tissue grade organization, and Planaria contains tissue organ grade organization. या ठिकाणी टिश्यू पासून ऑर्गॅन फॉर्म होतो पण कंप्लीट ऑर्गॅन सिस्टीम फॉर्म झालेली नसते. Therefore such body organization is known as tissue organ grade organization. Next, besides the 4 types of body organization mentioned above, remaining all animals shows organ system grade organization, in which different organs are joined together to form organ system that performs specific functions. For example, crab, frog, human, etc. पहा, काही ॲनिमल्समध्ये सेल्सपासून बॉडी ऑर्गनायझेशन होतं, काही ॲनिमल्समध्ये सेल्सपासून टिश्यू फॉर्म होतात, सेल टिश्यू बॉडी ऑर्गनायझेशन होतं. टिश्यूपासून ऑर्गॅन्स फॉर्म होतात पण ऑर्गॅन सिस्टीम फॉर्म होत नाही, त्याला काय म्हणतात, टिश्यू ऑर्गॅन बॉडी ऑर्गनायझेशन. बाकीच्या इतर प्राण्यांमध्ये ऑर्गॅन सिस्टीम वर्क करत असते आणि मग त्याला म्हणतात ऑर्गॅन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल क्रॅब, फ्रॉग, ह्युमन, एक्सेट्रा. हिअर
organ system grade organization. First name is brain. Here second is lungs. Third, liver. Fourth is here blood vessels. And here thigh, म्हणजेच मांडी. त्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे, मसल्स दाखवलेत. तर या मसल्सना क्वाड्रिसेप्स मसल्स म्हणतात. क्वाड्रिसेप्स muscles. Here kidney is given. These are bones. Heart. This is situated on the left side. And mouth. In human being, organ system, many organ systems are formed and they work the function of all body. So its organization is known as organ system grade organization. Next point is body symmetry. Take the pictures of human body and amoeba and try to take an imaginary section through specific plane of their bodies so as to get two equal halves. आता ह्युमन आणि अमिबाचं जर आपण पिक्चर घेतलं, आता या ठिकाणी ह्युमनचं दिलेलं आहे. जर आपण असं मधून इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली तर ह्युमन बॉडीचे दोन पार्ट्स तयार होतात, राईट आणि लेफ्ट. पण अमिबा मध्ये आपण असे दोन पार्ट्स करू शकत नाही. म्हणजे अमिबामध्ये बॉडी सिमेट्री आपल्याला ड्रॉ करता येत नाही. इन इमॅजिनरी सेन्स, if body of any animal is cut through imaginary axis of body, it may or may not produce two equal halves. Depending upon this property, there are different types of animals' bodies. First is asymmetrical body. Asymmetrical body means in case of such body, there is no any such imaginary axis of the body through which we can get two equal halves. तर असं आपल्याला कोणताही इमॅजिनरी ॲक्सिस असिमेट्रिकल बॉडी असणाऱ्या ॲनिमल्समध्ये दिसत नाही. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, सम स्पॉन्जेस, दे आर द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड दे डू नॉट शो एनी इमॅजिनरी ॲक्सिस, देअरफॉर दे आर असिमेट्रिकल बॉडी. रेडियल सिमेट्री. In this type of body, if imaginary cut passes through central axis, but any plane of body, it gives two equal halves. For example, starfish. जर आपण स्टारफिशच्या सेंटर पासून कुठून जरी असा ॲक्सिस घेतला तरी आपल्याला काय आढळतं, त्याचे दोन इक्वल पार्ट्स होतात. म्हणजे ॲक्सिस मोर दॅन वन इज नोन ॲज रेडियल सिमेट्री. Next, bilateral symmetry. In this type of body, there is only one such imaginary axis of body through which we can get two equal halves. For example, insects, fishes, frog, birds, humans. It contains bilateral symmetry. तर असिमेट्रिकल बॉडीमध्ये एकही इमॅजिनरी ॲक्सिस नसतो. रेडियल सिमेट्रीमध्ये काय होतं, मेनी ॲक्सिस असतात आणि ते काय करतात, टू पार्ट्स करतात. तर स्टारफिशमध्ये आपल्याला 5 डिफरंट प्लेन्स मिळतात ज्या त्यांच्या सेंट्रल ॲक्सिस बॉडीमधून पास होतात. त्याला म्हणतात रेडियल सिमेट्री. आणि एकच ॲक्सिस असतो त्याला काय म्हणतात, बायलॅटरल सिमेट्री. हिअर स्पॉन्जेस इज गिवन एसिमेट्रिकल बॉडी. आता याचे आपल्याला दोन पार्ट असे सिमिलर दोन पार्ट करता येत नाहीत. इथे रेडियल सिमेट्री आहे. या ठिकाणी 1 2 3 4 ॲक्सिस आपल्याला दिसत आहेत. आणि बायलॅटरल सिमेट्रीमध्ये बॉडीचे दोन पार्ट होतात, टू इक्वल पार्ट्स आर हिअर. नेक्स्ट, जर्म लेयर और डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. In case of multicellular animal,
germ layer are formed during initial period of their embryonic development, and from those germ layer only different tissues are formed in the body. पहा काय सांगितलेलं आहे. In case of multicellular animals, germ layer are formed during initial period of their embryonic development, and from those germ layer only different tissues are formed in the body. In case of some animals, only two germ layers, that is endoderm and ectoderm. पहा या ठिकाणी एंडोडर्म आणि हा काय आहे एक्टोडर्म. फॉर एक्झाम्पल, all cnidarians. In most of all the remaining animals, three germ layers are formed, that is mesoderm besides endoderm and ectoderm. आता पहा या ठिकाणी इथं दोनच लेयर दिसत आहेत, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. आणि या ट्रिप्लोबास्टिक मध्ये एंडोडर्म आहे, एक्टोडर्म आहे आणि या दोघांच्या मध्ये काय दिसतो आपल्याला मिझोडर्म. म्हणजे तीन भाग आपल्याला दिसतात. बॉडी कॅव्हिटी, कोलम. Cavity between the body and internal organ is called the body cavity or column. In case of multicellular animals, during initial period of their embryonic development, body cavity is formed from either mesoderm or gut. तर काय होतं, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये इनिशियल जी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट असते त्यावेळी बॉडी कॅव्हिटी फॉर्म होते. Such type of body cavity is present in animals of phylum Annelida and all phyla coming after Annelida. तर Annelida आणि Annelida नंतरचे जे फायला आहेत त्या सर्वांमध्ये आपल्याला काय दिसते, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असलेली पाहायला मिळते. Such animals are called as equivalent or animals with true body cavity. इक्वलमेट मध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. Body cavity is absent in case of some animals from phyla Porifera, Cnidaria and Platyhelminthes. Such animals are called as ecolmate. If true body cavity is present, is known as ecolmate. If body cavity is absent, is known as ecolmate. In case of animals from phylum Aschelminthes, they have body cavity, but it is not formed by above mentioned two ways. Hence those animals are called as pseudocolmates. म्हणजेच फसवी बॉडी कॅव्हिटी किंवा बॉडी कॅव्हिटीला मराठीमध्ये देहगुहा असे म्हणतात. तर फसवी देहगुहा. बघा बॉडी कॅव्हिटी मधून तीन पार्ट होतात. एक इकोलमेट मीन्स ट्रू बॉडी कॅव्हिटी, नेक्स्ट एकोलमेट मीन्स बॉडी कॅव्हिटी इज ॲबसेंट, and third is in case of animals like phylum Aschelminthes, they have body cavity but it is not formed by above mentioned two ways. Hence those animals are called as pseudocolmates. Here animal types as per body cavity is given. First is ecolmate, means true body cavity is present. Next is pseudocolmate, means body cavity is present but it is not formed by ecolmate or ecolmate. In case of ecolmates, body cavity is absent. Body segmentation. If the body of animals is divided into small similar units, then such body is called as segmented body. Here example is given. Animals like earthworm from phylum Annelida is the example of segmented body. Here animals new criteria of animal classification is given. Kingdom, body organization, body symmetry, body cavity and phylum. Kingdom Animalia means multicellular organisms without cell wall. Is divided into, according to their body organization, is divided into two types, cellular grade and tissue organ or organ system grade. Cellular grade contains asymmetrical body, and here body cavity is absent, means ecolmate. Example phylum Porifera. Next, tissue organ or organ system grade
it's divided into two parts according to their body symmetry, that is radial symmetry and bilateral symmetry. Radial symmetrical is body cavity accolmate, means here also body cavity absent, and phylum is Cnidaria. In bilateral symmetry, three types of body cavity is present, means accolmate, pseudocolmate and ecolmate. Accolmate phylum is Platyhelminthes, means Porifera, Cnidaria and Platyhelminthes contains. Accolmate means body cavity is absent. Pseudocolmate contains Asc helminthes, and ecolmate means true body cavity is present in six phylum, that is Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata and Chordata. With the help of above mentioned criteria, animals are classified. Here some practice questions are given. Write the answers of these questions in your notebook. Do like and share this video. Thank you.